मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली गिरिजा जी आहे ती सावीला बोलते की काय ग, शेवटी नवरा तो माझा आहे, तुझा त्याच्यावर काहीच अधिकार नाहीये असं। पण इकडे ही गिरिजा जी आहे ती सावीला जेव्हा बोलत असते, ही जी काही संस्था आहे ना ती माझा नवरा चालवतो आणि त्यांनी आणलं इथे, तुला कळलं का असं। पण इकडे गिरिजा जी आहे ती सावीला बोलत असते। त्यावर सावी बोलते की अगं, आम्ही लहानपणापासून मित्र आहोत, तुझा नवरा जो आहे ना तो आत्ता झालाय असं। पण इकडे ही गिरिजाला सावी बोलत असते, अगं लहानपणी आम्ही जेव्हा खेळ खेळायचो ना भाताकुलीचा, त्यावेळेस आम्ही किती वेळा लग्न केलं। आत्ता तुमचं लग्न झालंय कुठेतरी, 1-1.5 महिना झालाय तुमचं लग्न होऊन। गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही किती वेळा भांडलोय आणि रुद्रने मला काय काय दिलंय, माझ्यासाठी काय काय केलं हे तुला काहीच माहीत नाहीये आणि तुला मी सांगू पण शकत नाहीये असं। पण इकडे ही सावीची आहे ती गिरिजाला बोलते। त्यावर इकडे आता गिरिजा बोलते की अगं शेवटी बघ, रुद्र माझ्याशी चांगला वागतो, तुझ्याशी कसं वागतो। त्यानंतर सावी बोलते की तुझ्या लक्षात येत नाही गिरिजा। वर इकडे सावी बोलते की असंच आहे, हे सर्व तुला नाही माहीत असं। पण इकडे सावी बोलते। त्यानंतर गिरिजा बोलते की तू खोटं बोलतेस। त्यानंतर सावी बोलते की अगं, रुद्र जसं माझ्याशी भांडतो ना तशी कधीच भांडू शकत नाहीये, कारण माझं मन जे आहे ते रुद्राच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे आपलं मन ज्याच्या अगदी जवळ आहे ना त्याच्याशीच आपण भांडू शकतो असंही सावी जी आहे ती गिरिजाला बोलते। त्यानंतर गिरिजा बोलते की तू त्याच्याशी किती जरी गोड गोड बोलली ना तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये जी काही माझी जागा आहे ती जागा तू काहीच करू शकत नाहीये असं। पण गिरिजा जेव्हा या सावीला बोलत असते त्यावर सावी बोलते की तू कितीतरी प्रयत्न केले तरी पण काहीच वाकडं करू शकत नाही असं सावी गिरिजाला बोलते आणि लगेच तेथून निघून जाते। तर दुसरीकडे आता रुद्र जो आहे तो इकडे त्याच्या संस्थेमध्ये बसलेला असतो आणि मुलं जी आहे ती त्यांचा जो काही योगा आहे ते करत असतात। तेवढ्यामध्ये रुद्रला कॉल येतो, रुद्र बोलतो की बोला ना। त्यानंतर आता तेवढ्यामध्ये गिरिजा तिथे येते, गिरिजा ही तिथे येते आणि या रुद्रला बोलते की कुठे चाललात तुम्ही। त्यावर आता इकडे हा रुद्र बोलतो की मला बँकेत जायचं आहे, काम आलेलं आहे असं। पण रुद्र या गिरिजाला बोलतो। त्यावर इकडे गिरिजा बोलते की मी येऊ का तुमच्याबरोबर की थांबू इथे मुलांजवळ। त्यावर इकडे रुद्र बोलतो की मला बँकेमध्ये कामं आहेत, वेळ लागेल, तू इथेच थांब। त्यावर इकडे गिरिजा बोलते की बरं ठीक आहे, जा तुम्ही, मी थांबते इथे। त्यानंतर आता इकडे रुद्र जो आहे तो इकडे बँकेच्या कामासाठी बाहेर पडतो। इकडे आता गिरिजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की माझं रुद्रशी लग्न झालंय तरीसुद्धा ही सावी जी आहे ती का बरं या रुद्रपासून लांब जाऊ शकत नाही आणि ती नेमकं 2 दिवसात असं काय करणार आहे असं। पण इकडे ही गिरिजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते। आता ह्या संस्थेमधून ही सावी जेव्हा बाहेर चाललेली असते तेव्हा आता इकडे गिरिजाची आई तिथून चाललेली असते आणि सावी आणि ह्या आपल्या गिरिजाच्या आईच्या धक्का एकमेकींना लागतो। तेव्हा आता इकडे गिरिजाची आई बोलते की अगं तुझं लक्ष नाही आहे व्यवस्थित असं। पण इकडे ही ताई जी आहे ती बोलत असते। तेवढ्यामध्ये इकडे ही सावी खूप चिडते। सावी बोलते की 2 वेळे खायला मिळतं ना ते गप गुमान खायचं आणि ते पण खाली मान घालून खायचं असं। पण इकडे ही आपली सावी बोलत असते। त्यानंतर आता इकडे या गिरिजाच्या आईला खूप वाईट वाटतं। गिरिजाची आई बोलते की काय माझ्या नशिबी आलंय हे ऐकून घ्यायचं असं। पण इकडे ही बिचारी ताई जी आहे म्हणजे गिरिजाची आई आपल्या मनाशी बोलते। तेवढ्यामध्ये इकडे ही सावी बोलते की आता काय माझं तोंड उभं राहून बघणार आहेस की काय असं। पण इकडे ही सावी बोलत असते, इकडे आतमध्ये असते आणि तेवढ्यामध्ये आता ही आपली गिरिजाची आई जी आहे ती तेथून जाऊ लागते, कारण तिला ही सावी खूप बोललेली असते। तेवढ्यामध्ये ही दुसरी ताई जी आहे ती गिरिजाच्या आईंना बघते आणि बोलते की अहो रुद्र कुठे गेलेत। अहो सावीताईने त्यांना खूप जोराचा धक्का दिला आणि त्या निघून गेल्या, पळून गेल्या तिथून असं। पण ती ताई जी आहे ती या गिरिजाला सांगायला येते। तर गिरिजा बोलते की चला आपण बघूयात त्यांना। आता इकडे गिरिजा लगेच इकडे बाहेर आलेली असते। ही छकुलीची आई जी आहे ती इकडे ह्या मंदिराच्या तिथे आलेली असते आणि ती नेमकं येऊन त्या पायरीवरतीच खाली पडते। त्यावर आता इकडे ही गिरिजाची आई खूप रडू लागते आणि बोलते की काय अवस्था करून ठेवली आहे माझी, अगं सुखाने जगता येत नाही आणि सुखाने मरता येत नाही असं। पण इकडे ही ताई बोलत असते कधी माझी छकुली मला भेटेल असं। पण इकडे ही देवकी जी आहे ती बोलत असते देवी माते तू काहीतरी चमत्कार कर, परंतु माझी आणि माझ्या छकुलीची भेट घडव असं। पण इकडे ही देवकी जी आहे ती बोलत असते। आता खूप मोठमोठ्याने छकुली छकुली असा आवाज देते।
तेवढ्यामध्ये आता गिरिजा जी आहे ती या ताईंना बोलते की आपण इथे विचारूयात कुणाला तरी. त्यानंतर इकडे यांच्या आईच्या वयाच्या असतील त्या ताई तुम्ही बघितल्यात का असं त्या ताईसमोरच्या एका व्यक्तीला विचारतात. तर आता इकडे गिरिजा बोलते की आपण थोडं पुढे जाऊन बघूयात. तेवढ्यामध्ये इकडे ही देवकी जी आहे ती मंदिरात बसलेली असते. ती देवीला बोलते की किती वर्ष झालं मी माझ्या छकुलीला शोधते, परंतु माझी छकुली जी आहे ती मला भेटत नाहीये. मी एक दिवससुद्धा खंड पडून दिलेला नाहीये. आई तुला किती वेळा मी साकडं घातलंय, किती उपास तापास केले, व्रत वैकल्य केली, परंतु मात्र पाजर फुटत नाहीये असं पण इकडे ही देवकी जी आहे ती देवी मातेला बोलत असते. आणि मित्रांनो, आता एक नियतीचा चमत्कार म्हणा की देवीचा चमत्कार म्हणा, आपल्या गिरिजाची आणि या देवकीची भेट होणार असते. त्यानंतर गिरिजाची आहे ती आता ही आपल्या देवकीला शोधत असते. देवकी ही या देवीला बोलते की मला काहीच ऐश्वर्य नको, मला फक्त माझी छकुली हवी आहे असं पण इकडे ही देवकी बोलत असते. आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आमची मुलगी, आमची छकुली, तिची फक्त भेट घडू दे ग देवी माते असंही देवकी जी आहे ती बोलत असते. आणि खरोखर मित्रांनो, आता देवीच्याच कृपेने ही देवकीची आणि ह्या गिरिजाची भेट होणार असते, कारण त्या दोघी मायलिकी असतात. छकुलीशिवाय माझ्या ह्या जगण्याला काही अर्थच नाहीये. अगं देवी आई, मला तू एकतरी संकेत दे. माते, तुला माझा अंतच बघायचा का, तर तो सुद्धा बघू शकतेस, काही प्रॉब्लेम नाही असं पण इकडे ही देवकी बोलत असते. देवकी बोलते की तुला आता कौल द्यावाच लागणार आहे. तू जर हा कौल दिला नाही तर मी इथे तुझ्या समोर डोकं आपटून जीव देईल असंही जेव्हा देवकी त्या देवी मातेला बोलत असते. आता ही देवकी खूप रडत असते, कारण ती खूप वैतागलेली असते आणि ती अगदी जोरजोरामध्ये त्या देवी मातेसमोर आपलं डोकं जे आहे ते जोरजोरामध्ये आपटवत असते. इकडे गिरिजा ही त्याच गावामध्ये तिथे या देवकीचा शोध घेत असते. सर्व व्यक्तींना विचारू लागते की यांना कुठे बघितलं का. गिरिजाला आता ही आपली आई दिसते आणि गिरिजा लगेच पळत पळतच आईच्या जवळ येते. तेव्हा आता देवकी खूप रडत असते. त्यानंतर इकडे गिरिजा आपल्या आईला बोलते की किती लागले तुमच्या डोक्याला, काय करता तुम्ही, हे रक्त आले खूप असं ही गिरिजा जी आहे ती आपल्या आईला बोलत असते. त्यावर इकडे आता ही देवकी बोलते की देवी आईने संकेत दिलाय आणि तुझ्या रूपाने दिलाय तो संकेत. देवी आईनेच तुलाच माझ्याकडे पाठवलं असं देवकी गिरिजाला बोलते. त्यावर गिरिजा बोलते की काय, अरे देवा, अहो तुमच्या डोक्यातून खूप रक्त येतंय असं इकडे गिरिजा ही या देवकीला बोलत असते. इकडे देवकी जी आहे ती रडत असते आणि गिरिजा पटकन त्या देवीसमोरून थोडीशी हळद पावडर घेते आणि ती हळद आता ह्या आपल्या देवकीच्या कपाळी जखमेवरती लावत असते. त्यावर इकडे गिरिजा बोलते की अहो तुम्ही तुळजापूरमध्ये कधी आलात आणि आता राहता कुठे असं पण इकडे जेव्हा ही गिरिजा ह्या देवकीला विचारते त्यावर देवकी बोलते की मी रुद्राच्या आश्रमात राहते. त्यावर इकडे आता गिरिजा ही आपल्या मनाशी बोलते की म्हणजे रुद्र म्हणत होतात त्याच ह्या मावशी आमच्या वाड्याच्या मालकीन, आणि काय अवस्था झाली यांची असं पण गिरिजा आपल्या मनाशी बोलते. आता गिरिजाच्या डोक्यामध्ये चांगली स्टूप पेटलेली असते. गिरिजा बोलते की तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी वाड्यामध्ये राहा, तुम्ही आश्रमात नाही राहायचं असं गिरिजा ही देवकीला बोलते. त्यावर देवकी बोलते की तू काय म्हणालीस. त्यावर इकडे देवकी बोलते की वाडा तर नागेश्वरने हडप केलाय. त्यावर इकडे गिरिजा बोलते की त्यानंतर इकडे आता ही देवकीची आई ती बोलते की तुला कसं कळलं तो वाडा माझा आहे. तेवढ्यामध्ये गिरिजाच्या मोबाईलवरती कॉल येतो. त्यानंतर इकडे रुद्र जो आहे, रुद्र इकडे ह्या आपल्या गिरिजाला कॉल करत असतो. त्यावेळेस इकडे आता रुद्र बोलतो की महादेवाची जी काही पूजा आहे ती आपल्या हातून व्हायची आहे, तुम्ही येताल का महादेवाच्या मंदिरात असं रुद्र या गिरिजाला जेव्हा विचारतो. त्यावर इकडे गिरिजा बोलते की हो, आत्ता यायचं का. त्यावर रुद्र बोलतो की आत्ता नाही, परंतु थोड्या वेळात जायचं आहे. त्यावर इकडे गिरिजा बोलते की आता खरं सांगून जमणार नाही आहे मला. त्यावर इकडे रुद्र पुन्हा बोलतो की हॅलो, चालेल ना तुम्हाला. त्यावर इकडे गिरिजा बोलते की मी जरा कामामध्ये अडकले आहे, असं होऊ शकतं का, तुम्ही पुढे जा, मी पाठीमागून येते असं पण इकडे ही गिरिजा जी आहे ती रुद्राला बोलते. त्यानंतर इकडे गिरिजा बोलते की एक काम करा, तुम्ही निघाल्यावरती मला कॉल करा, मी पोहोचते असं पण इकडे गिरिजा ही रुद्राला बोलते आणि फोन ठेवते. इकडे गिरिजाची आहे ती ह्या आपल्या देवकीला बोलते की आज तुमच्या पाठीमागे देवीची साथ आहे, आज तुम्हाला हक्काच्या घरी जायला मिळणार आहे असं गिरिजा ही देवकीला बोलते. त्यानंतर इकडे आता आपल्या ह्या देवकीला ज्यावेळेस छकुली लहान असते ते सर्व क्षण आठवतात. देवकी ज्यावेळेस इकडे लहानपणी तुळशी मातेला पाणी घालत असते तेव्हा छकुली ह्या देवकीच्या कडेवरती असते आणि ती आपल्या ह्या छकुलीला ह्या तुळशी मातेला नमस्कार करण्यासाठी सांगते. ती लहानपणी छकुली कशी होती, कशी हसायची खेळायची हे सुद्धा सर्व देवकीसमोरून
जात नसतं ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. त्यावेळेस माझ्या छकुलीचा वाढदिवस साजरा होत असताना हा नागेश्वर गुंड घरामध्ये कसा घुसला आणि त्याने माझ्या नवऱ्याला कसं मारलं हे सुद्धा सर्व क्षण या देवकीच्या डोळ्यासमोरून जात नाही. आता गिरिजा जी आहे ती बोलते की मी समजू शकते तुम्हाला आता काय वाटतं ते, परंतु आपल्याला लगेच आज जावं लागणार आहे असं गिरिजा ही या आपल्या देवकीला बोलत असते. की आणि ही गिरिजा ज्या असतात त्या दोघी आता महादेवाच्या मंदिरात आलेल्या असतात आणि अगदी दोघींच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं. गिरिजा व देवकी दोघी दर्शन घेऊन इकडे पुन्हा घरी येतात आणि तेव्हा इकडे आता ही गिरिजा जी आहे ती आपल्या या देवकीला बोलते की चला तुमच्या हक्काच्या घरी जायचं आहे आपल्याला आणि दोघी इकडे आतमध्ये येतात. इकडे आता ही आपली गिरिजा आणि देवकी आतमध्ये येतात आणि दोघी आता इकडे या महादेवाचं दर्शन घेत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे आता हा नागेश्वर तिथे येतो आणि नागेश्वर खूप चिडलेला असतो. तेव्हा ते इकडे नागेश्वर बोलतो की दरवाजा कुणी उघडा ठेवला. तेव्हा ही आत्या जी आहे ती बोलते की तुमची सुनबाई दुसरं कोण ठेवणार. तर मित्रांनो नेमका आता ह्या देवकीला तिचा हक्काचं घर मिळणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.